शुगर. आता प्रत्येक जण काय म्हणतो, मला शुगर आहे, मला गोड खायचं नाही. आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये साखरेचे खूप कारखाने आहेत. साखर कशापासून तयार होते? साखर मोठे बोलायचं. साखर कशापासून तयार होते? ऊसापासून साखर तयार होते. आणि खूप सारे गोड पदार्थ आपण साखरेपासून तयार करतो. मग आज आपण काय तयार करणार आहोत? शुगर आपल्याकडे आहे. साल्ट आहे का? साल्ट म्हणजे काय येणार? साल्ट म्हणजे काय? बघा, यांनी मीठ कशामध्ये आणले बघा ना. किती भारी मीठ आणले दिसते का? रेडीशी मीठ कशामध्ये आणले बघा. एवढं चिपटुकलं मीठ आणले. त्याला माहिती आहे तर मीठ जास्त खाल्लं की ब्लड प्रेशर चालू होतं, आणि जास्त साखर खाल्ली काय चालू होतं? शुगर चालू होतं. शुगर, ज्या लोकांना शुगर असते ती शुगर जास्त साखर खाल्ल्याने होत नाही. तर ती साखर आपण काय करतो? टेन्शन आलं की आपल्याला शुगर सुरू होते. टेन्शनमुळे शुगर सुरू होते आणि त्याचं पथ्य कुठे येतं? साखरेपर्यंत. त्याचं पथ्य कुठे येतं? म्हणून साखर थोडी कमीच खायची. लहानपणापासून मोठे झाल्यावर आपल्याला कमीच खायची. तेल, मीठ आणि साखर तिन्ही वस्तूपासून काय लिमिटमध्ये ठेवायचं. तेल, ऑइल त्याला म्हणतो, साल्ट, मीठ आणि शुगर या सर्व तिन्ही वस्तू काय ठेवायच्या? लिमिटमध्ये ठेवायच्या. कमी कमी खायचं, व्यवस्थित खायचं. तुम्ही खाऊ शकता आणि खाल्लं तरी तेवढा व्यायाम करायचा. ठीक आहे. आता पहिलं काय? फर्स्टमध्ये काय करायचंय? टेक सम वॉटर. टेक सम वॉटर. जरा पाणी घ्या. टेक सम वॉटर इन द ग्लास. टेक सम वॉटर. मी जेवढं सांगितलं तेवढंच करायचंय. टेक सम वॉटर इन द ग्लास. ग्लास घेतलं का? पाणी घेतलं का? जरा मी काही करणार नाही. सर्व तुम्ही तयार करायचं. मी काही करणार कारण प्रत्येक वेळेस मी तुम्हाला करून देते. मी तुम्हाला सांगणार. ठीक आहे. ऍड सम लेमन. ऍड सम लेमन. आणि जास्त दिलं. ऍड सम लेमन. ऍड सम लेमन. लिंबू. बघा याने काय केलं माहिती का? लिंबू कसं आणलेलं आहे त्याला तो कापायचा. बघा कसं कापतोय. कापताना कुणी कापून लिंबू आणलेला आहे. दाखवायचं घेऊन कापला तू आता. त्याला काय तोडायचं का आता भाऊ? कसं काय कापलं? नाही का? लवकर लिंबू कापताना कधी असा कापायचा आहे. लिंबू पण कसं आणलाय बघा ना. सुरी पण दूध चाललं. अरे आपण लिंबू कापलेले आहे बघा. सम्राटने बघा काय आणले. त्याचं बरं ना त्याने आताच भोगवून टाकलं. आता इकडे बघा. हे कोणाचं लिंबू आहे? कुणी पाहिजे? बघा त्याच्याने मशीन होणार नाही. टाकायचं जमलं तर टाका. जास्त लिंबू लागतं त्याला. आणि प्रत्येकाने आपलंच पाणी वापरायचं. मी मुद्दामून एकत्र पाणी का नाही केलं माहिती का तुम्हाला? मुद्दामून पाणी एकत्र का नाही केलं काय सांगू का? हे प्रत्येकाने आपल्या घरचंच पाणी प्यायचं. प्रत्येकाने आपल्या घरचं ज्यूस प्यायचं आहे. ठीक आहे. मी कोणाचंही त्याच्यामुळे मी स्वतः करत नाही. आपल्या घरचं पाणी आपल्या घरचं ज्यूस प्यायचा आहे. मी स्वतः केलेला. आणि घरी पण हा ज्यूस करताना आई वडिलांना मदत करायची. मम्मी करत असेल तर मम्मीला मदत करायची. आपल्या घरचे कुणी करत असेल
some sugar. Add salt. मीठ टाका थोडंसं. इतकं मीठ टाकायचं थोडंसं. भाजीसारखं मीठ टाकायचं नाहीये. बघा. हा दिसते ना. आपण पाणी घेतलं, लेमन ज्यूस टाकलाय, साखर टाकलीये, मीठ टाकलंय, पाणी घेतलेलं. पाण्याशिवाय सरबत होईल का? पाण्याशिवाय सरबत होईल का? आणि बघा ते 4 मुले बघा, 4-5 मुले त्यांच्याकडे काय करायचं? एक साखर, रोमी, प्रशिक आणि इकडे बाकीचे हे मुलं आहे ना. हा केतेश्वर कधीच काही आवडत नाही वर्गामध्ये. आणि तसंच बसून तो घरी काही सांगतच नाही. म्हणजे पप्पा मॅसेज वाचतात पण काही विचारतच नाही. आपण काय आणलं पाहिजे शाळेमध्ये? कुठं उठून कुठं लागेल शाळेमध्ये दप्तर उठून बघा. तर आपण हो टाकलं का? शरबत रेडी झालं का? शरबत रेडी झालं का? हा शरबत रेडी करते. मैत्रिणीला पण करायचंय बघा. ही वेदिका आहे. ही कोण आहे? वेदिका. सिद्धीने काही सांगले नव्हतं. पण तिने सिद्धीला काय केलंय? शरबत एकला शरबतचा तिला दाखवायचं. बघा सिद्धीने शरबत तिला तिच्या मैत्रिणीसाठी तिने एकला शरबत केलाय बघा. तिला पण दिले. ती जास्त साहित्य घेऊन आली. म्हणजे मैत्री असावी तर अशी. आपण एखाद्या मुलांनी मित्रांनी मैत्रिणीने काही साहित्य आणलं नसेल तर आपण एकमेकांना काय करायचं? मदत केली पाहिजे. मदत केली पाहिजे. ठीक आहे. मग तुमचा आता तर झालं का? जवळलं का? युअर शरबत इज रेडी. युअर शरबत इज रेडी. असं दाखवा ग्लास असा. असा ग्लास दाखवा. सगळ्यांच्या उजव्या हातामध्ये जरा तुझं शरबत इज रेडी. बघा शरबत रेडी का? आणि मला आणि ती शरबत करून आणलेलं होतं त्याला स्वतःसाठी. मला आणलं की मला माहित नाही. याला सगळ्यांनी क्लासचं भरती करायचंय. शरबत इज रेडी. पॉर द शरबत. पॉर म्हणजे काय? ओतायचंय. तुमच्याकडे जग नाहीये त्यामुळे आपण एकमेकांमध्ये ओतायचं आहे. बघा हा ग्लास फॉर एक्झाम्पल सपोज दिस इज अ जग and pour with glass. Pour the sherbet in the glass. In the glass. आपल्याकडे चमचा नसेल तर आपण काय करायचंय? असं एकमेकांमध्ये मिक्स करू शकतो. साखर टाकली का भरपूर? थोडंसं याच्यामध्ये लिंबू टाकायचं आहे. लिंबू. शरबत इज रेडी. शरबत इज केलं का? शरबत तयार केलं का?
दाखवायचं सर्व करायचं बघा असं फक्त पुढे दाखवायचं आहे सगळे बघ विराना बाई स्टँड अप हात धरते इकडे इकडे बॅलन्स करायचे हा पाहुणे आल्यावर आपण सर्व द्यायचं त्याला पुढे बघा याला म्हणतात सर्व करणे काय म्हणतात त्याला सर्व करणे काय म्हणतात त्याला सर्व करणे काय म्हणतात त्याला सर्व हा पाहुण्याने सांगितलं ना आपण बघा ती प्लेट नाही ना आता प्रत्येकाकडे सर्वची म्हणून मी घेतलं का तिथं नाही माझ्याकडे नाहीये म्हणून मी घेतलंय पण मी हे सरबत कोणाला देणार आहे सिद्धीने तयार केली आता सरबत इज रेडी ड्रिंक द सरबत अँड एन्जॉय ड्रिंक द सरबत अँड एन्जॉय आणखी मी थोडं जास्त आणलं होतं मी आणखीच फक्त एक बोट घेणार आहे ठीक आहे तुम्ही मला केलं की मला माहित नाही मला मॅडमसाठी एन्जॉय Enjoy some drink. Enjoy some sherbet drink. सगळ्यांनी प्यायचे. हळूहळू प्यायचे. मस्त रीती. कसं झालं मला सांगायचंय? कसं झालं सांगायचंय? बघा आवडलं का? आवडलं का? आणि त्या मुलाला थोडं थोडं द्या ना तुम्ही. ते मुलं चार कोण बघतात तुमचे कसे मित्र आहात तुम्ही हा तुम्हाला आता त्यांचं तुमचं दूध झालं त्यांना तयार करायचंय थोडं थोडं जायचं त्याला वरती घालायचं थोडं थोडं प्यायचं वरतून प्यायचं त्याला द्यायचंय वरतून प्यायला वरतून हा जास्त केलं असं त्यांनी वरतून प्यायचंय हा बघा ते मित्रांना द्यायचंय बघा शेअर करतात ते मित्रांसाठी काय करतात ते शेअर करतात ते तुम्ही पिले का सरबत